नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 21 एप्रिल 2025 ते 27 एप्रिल 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. या सप्ताहात घर कुटुंबामध्ये काहीही प्रकारचा वादविवादाच्या परिस्थितीमध्ये पडण्यापासून तुम्ही बचाव करायला पाहिजे. कारण असे न करणे तुमच्या जोडीदाराला दुसऱ्यांच्या समोर दूषित करू शकते. म्हणून कोणासोबतही काही समस्या असेल तर त्यांच्यासोबत चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या राशीमध्ये बरेच लाभकारी ग्रहांची उपस्थिती तुमच्या दुश्मनांसाठी चांगली नाही. कारण या काळात ते सक्रिय असतील, परंतु तुम्ही त्यांना प्रत्येक पावलावर पराजित करून त्यांना आपले मित्र बनवण्यात यशस्वी राहाल. आपल्या राशीचक्रातील ग्रह आणि तारे सूचित करतात की हा आठवडा बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी एकटे राहण्याचा असणार आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या पाळीव प्राण्याबरोबर वेळ घालवून किंवा कुटुंबातील सदस्यांशी बोलून या समस्येपासून मुक्त होऊ शकता. या सप्ताहात तुम्हाला आपल्या व्यस्त आयुष्यातून काही क्षण काढून आराम करण्याची आणि जवळच्या मित्र व कुटुंबासोबत आनंदाचे काही क्षण घालवण्याची आवश्यकता आहे. कारण यामुळे तुमच्या आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता दिसते. या सप्ताहात तुम्हाला आर्थिक जीवनात भाग्याची साथ तर मिळेल, परंतु तुम्हाला या काळात काहीही गुंतवणूक करायची आहे तर वास्तविकतेचे आकलन करा आणि त्यानंतर गुंतवणूक करा, अथवा आपले धन अडकू शकते. वृषभ राशी. या आठवड्यात व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित कोणतीही गोष्ट शेअर करणे टाळावे लागेल. कारण आपल्यालाही समजले पाहिजे की आपली योजना प्रत्येकासह शेअर करणे देखील कधीकधी आपल्याला मोठ्या अडचणीत आणू शकते. उच्च शिक्षणाची कामना करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या सप्ताहात तुमच्या महत्त्वाकांक्षांच्या अनुरूपच यश मिळू शकते, परंतु यासाठी त्यांना धैर्याने काम घेऊन आपल्या शिक्षणाच्या प्रती प्रत्येक पावलावर निर्णय घेताना सावध राहावे लागेल. अशात जर तुम्हाला काहीही निर्णय घेण्याच्या वेळी काही समस्या आली तर आपल्या मोठ्यांची मदत घेऊ शकता. या गोष्टीला फक्त तुम्हीच जाणता की तुमच्यासाठी काय उत्तम आहे. म्हणून मजबूत राहा. तसेच आरोग्यात सुधारासाठी निर्णय त्वरित घ्या आणि त्यांच्या परिणामांचा सामना करण्यासाठी तयार राहा. आर्थिक तंगीपासून बचाव करण्यासाठी तुम्हाला या सप्ताहात आपल्या ठरलेल्या बजेटपासून लांब न जाण्याचा सल्ला दिला जातो. अशात सुरुवातीमध्येच एक योग्य आर्थिक योजनेची निर्माण करा, ज्यात तुम्ही आपल्या साथी व घरच्यांच्या सहयोगाने निर्णय घेऊ शकता. मग त्यानुसारच आपले पैसे खर्च करा. नातेवाईकाकडे जाणे तुमच्या धावपळीच्या जीवनात काहीसा आराम देणारे सिद्ध होऊ शकते. या काळात तुम्ही आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ देण्यात यशस्वी राहाल. अशात त्याला वाटेल की तुम्ही त्यांची काळजी घेता. यासाठी त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवा आणि त्यांना काही तक्रारीची संधी देऊ नका. मिथुन राशी. या सप्ताहात तुम्ही सर्व कार्याला सोडून त्या कामांना करण्याची इच्छा ठेवाल जे तुम्ही लहानपणापासून करण्याची इच्छा ठेवता आणि तुम्हाला ते काम आवडते. तुमची गुप्त कला जसे नृत्य, गायन, चित्रकला इत्यादी संबंधितही असू शकतात. तथापि यामुळे तुम्हाला आपल्या करिअर आणि त्याच्या ध्येयाकडेही लक्ष ठेवण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्याद्वारे केलेली पूर्व मेहनतीने तुम्हाला उत्तम फळप्राप्ती होईल. सोबतच जर तुम्ही उच्च शिक्षण ग्रहण करण्याचा विचार करत आहे
तर त्यासाठी ही वेळ विशेष उत्तम राहील. कारण तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील, परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ जरा अधिक मेहनत कायम ठेवावी लागेल. उत्तम आयुष्यासाठी आपल्या आरोग्यात आणि व्यक्तित्वात सुधार आणण्यासाठी या सप्ताहात प्रयत्न करा. अशात आरोग्यासाठी लांबपर्यंत फिरायला जा आणि शक्य असेल तर लॉनवर शतपावली करा. कारण यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या नेत्र समस्यांनी आराम मिळू शकेल. या सप्ताहात तुम्ही चुकूनही जमीन किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यापासून लांब राहा. अन्यथा असे करणे तुमच्यासाठी घातक होऊ शकते. कारण शक्यता आहे की या गुंतवणुकीमुळे तुम्हाला धनहानी होण्याच्या सोबतच कौटुंबिक आर्थिक तंगीचा सामना करावा लागेल. शक्यता आहे की या सप्ताहात घरातील कोणी सदस्याचा सविस्तर धन कमावण्यात मदत करेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. सोबतच तुम्ही घरातील सदस्यावर मोकळेपणाने खर्च करून त्यांना भेटवस्तू घेताना दिसता. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.